या अतिमहत्वाच्या असणाऱ्या या संपत्तीच्या बाबतीमध्ये स्त्रिया या जाणून बुजून या दुर्लक्षिला गेल्या किंवा त्याला बाजूला सारलं. त्याच्या मागे पितृसत्ताकता तर आहेच, वेगवेगळी कारणं आहे. मुलगी हे परक्या जतन, तिचं लग्न, तिच्यावर होणारा खर्च, तिच्या संगोपनावर होणारा खर्च, अनेक 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 प्रश्न. मुद्दा एवढा सांगायचा की जमीन मालकी हा फक्त सुरक्षा एवढाच मुद्दा नाही, तर तिथे एक भावनिक बंध आहे. वडिलांच्या इस्टेटीमध्ये मालमत्ता फक्त उच्चभ्रू स्त्रियांना मिळत होती. आपण जर आकडेवारी जर बघितली तर ती आकडेवारी सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या प्रकारची बघायला मिळेल. अगदी जगभरामध्ये आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलो, आपण अमेरिकेचा अभ्यास केला, किंवा आपण नेपाळ सारख्या देशाचा अभ्यास केला, किंवा आपण आशिया खंडातल्या श्रीलंका असेल किंवा पाकिस्तान असेल किंवा आपल्या भारतासारख्या देशामध्ये सुद्धा जमीन मालकीचं प्रमाण एकदम अत्यल्प आहे. म्हणजे एकंदरीत आकडेवारी जर आपण जेव्हा आता मी पीपीटी मध्ये आपण बघूया त्यावेळेस आपल्याला सर्व माहिती मिळेल. अगदी महाराष्ट्राची आकडेवारी आपल्याला बघायची, नाशिक जिल्ह्याची बघायची आणि वेगवेगळ्या ठिकाणची. आता या जमीन मालकीच्या संदर्भामध्ये असणारे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांचाही अभ्यास जो आहे तो आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. आता जमीन नित्याराव नावाच्या संशोधिका आहे की ज्यांनी महिलांवर मोठं काम केलेलं आहे, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जमीन हे फक्त उत्पन्न मिळवून देणारं साधन नाहीये, तर ते एक प्रतिष्ठा किंवा संगोपनाचं एक माध्यम आहे. आणि विशेषतः शेतामध्ये राबणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला, त्यांचं प्रमाण जर बघितलं आपण तर पुरुषांपेक्षा जास्त कष्ट आहे, जास्त श्रम त्यांचे आहे. या संदर्भामध्ये वंदना शिवा नावाच्या अभ्यासिका आहेत, त्यांनी पर्यावरणीय स्त्रीवाद मांडलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शेती, आपल्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्या अवस्थेपैकी शेती ही अवस्था किंवा शेतीचा शोध हा महिलांनी लावला. सुब्रमण्यम स्वामी की ज्यांना आपण हरित क्रांतीचे जनक मानतो, त्यांच्या म्हणण्यानुसार स्त्रियांचा शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला. आणि एक बी पेरले की हजारो बिया त्यांचं उत्पादन होतं, आणि त्यामुळे त्याचं स्टोरेज करून ठेवणं किंवा संग्रह करून ठेवल्यानंतर अनेक दिवस चिंता राहत नाही भविष्याची. तसं पाहिलं तर घरातले श्रम, मुलांचं संगोपन, शेतातली कामं, ही सर्व जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे महिला वर्ग सांभाळताना आपल्याला बघायला मिळतो. जिथं मान सन्मान, जिथं संपत्ती, जिथं अधिकार, जिथं दर्जा जर बघितला तर तो त्या ठिकाणी मात्र स्त्रियांना डावललं जातं. संपत्तीच्या बाबतीत, दर्जाच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत सर्व ठिकाणी दुय्यमत्व दिलेले गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. किंवा एक अशी मानसिकताच त्यांची तयार करून ठेवली की नाही, हे सगळं पुरुषच करू शकतात, स्त्रिया शेती सांभाळू शकत नाही, त्या दुर्बल आहेत. दुर्बल कोणी बनवलं? समाजाने बनवलं. म्हणजे थोडक्यात हे दुर्बलत्व जे आहे ते प्रामुख्याने या वेगवेगळ्या घटकांनी त्यांच्या मनावर जे आहे ते बिंबवलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग हे एकदा का एखाद्या व्यक्तीला दुर्बल बनवलं की ते दुर्बलत्व माणसाला त्याचा पिच्छा सोडत नाही. सेम तशाच प्रकारची कंडिशन स्त्रियांच्या बाबतीमध्ये निर्माण झाली असावी असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळे स्त्रिया या वंचित घटकामध्ये मोडणाऱ्या आहे. महात्मा फुलेंनी सुद्धा सांगितलं की स्त्रिया या वंचित आहे. 21व्या शतकामध्ये आपण असं म्हणतो की स्त्रिया हे शतक गतिमान आहे. आता 22वं शतक आहे. आपल्याला माहिती असेल की या 21व्या-22व्या शतकामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या प्रकारची परिवर्तन झालेली, स्त्रिया गतिमान आहे, स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये कार्य करतात असं आपण म्हणतो. अनेक कायदे, हक्क त्यांच्या बाजूने निर्माण झालेले आहे, आणि स्त्रियांचा दर्जा एकदम टॉपवर आहे, उंच आहे. स्थान जर बघितलं त्यांचं सगळ्यात वेगळ्या प्रकारचं आहे असं जरी म्हणतोय. सर आवाज येतोय माझा? प्लीज. हो येतोय सर. काय अडकत नाही आवाज? नाही नाही, आता नाही अडकत. तर सांगायचा मुद्दा असा की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण स्त्रिया बघतो, पण त्यांचं प्रमाण किती आहे?
आणि प्रत्यक्षात तशा प्रकारचे अधिकार त्यांना आहेत का? इतर संपत्तीपेक्षा जमीन मालकी वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या महिलेला नोकरीला लावून देणं, त्यानंतर त्यांना घर, गाडी किंवा बाईक घेऊन दिली तर ती प्रॉपर्टी त्या महिलेच्या नावावर असेल, पण घर, प्लॉट यासारख्या मालमत्ता महिलांच्या नावावर त्या मानाने कमी आहे. कारण जमिनीला सोन्यासारखा भाव. आज जर आपण बघितलं तर शहरासारख्या शहरी भागाजवळ असणाऱ्या जमिनी ज्या आहेत त्यांचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. आणि बघ अशा प्रकारची जर मालकी असेल म्हणजे 1 गुंठा किंवा काही वार जमीन जी आहे ती जरी घ्यायची गेली तर आपल्याला काही लाखांमध्ये पैसे मोजावे लागतात. आणि त्यामुळे जमीन ही मौल्यवान किंवा सोन्यापेक्षाही जास्त किमतीची झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यामुळे जमीन मालकी मिळवण्यासाठी स्त्रियांचा होणारा संघर्ष हा माझा अभ्यासाचा विषय आहे. त्या संदर्भात जो काही डाटा मिळवलेला आहे किंवा त्या संदर्भात चर्चा जी आहे ती आपल्या आजच्या लेक्चरमध्ये होणार नाही, परंतु जेवढं शक्य आहे तेवढं आजच्या लेक्चरमध्ये मी मांडणी करणार आहे. सर स्क्रीन शेअर करता? हा करतो. हो. हो करतो. हा सर 1 मिनिट. स्क्रीन याच्यावर बघावर नाही, स्क्रीन शेअर करायची त्याच्यावर येत नाही. दिसते काय करावं लागेल? काही इकडं करू मी, मला करता येईल का? हॅलो, येतोय आवाज? 1 मिनिट सर, करतोय. हा सर. हा 1 मिनिट. हा सर झालंय, आवाज येते? हा सर, हा येतोय. तर पुढचं घ्या, नेक्स्ट पेज. हा सर जमीन मालकीच्या संदर्भात हा येतोय. भारतीय स्त्रिया आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील स्त्रियांचं स्थान जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचंय. तर अर्थव्यवस्था जरी म्हटली तरी शेतीवर आधारित असणारी अर्थव्यवस्था बऱ्यापैकी आहे, कारण कृषी प्रधान आपली अर्थव्यवस्था आहे. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं पावसावर आधारित जमीन आहे. आणि ही जमीन आपल्याला माहिती, जर वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक संकट आले तर त्यामुळे येणारं पीक सुद्धा, हातातोंडाशी येणारा घास जो आहे तो शेतकऱ्याचा हिरावला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आणि अर्थव्यवस्थेमध्ये जमिनीचं महत्व अगदी पूर्वीपासून आहे. ती उत्पादक आहे. त्याची मांडणी मगाशी मी केलेली आहे. स्त्री पुरुष समाज रचना आपल्याला बघायची. स्त्रियांचं मालमत्तेतलं सर्व बाजू ज्या आहे ते आपल्याला बघायचे आहे. आशिया खंडातले, महाराष्ट्रातल्या आणि नाशिक जिल्ह्यातल्या जमीन मालकी. सर नेक्स्ट घ्या, डायरेक्ट आपण पुढे जाऊ. थोडं अजून पुढे घ्या. महत्वाच्या संकल्पना आपण बघणार आहोत. पुढे घ्या. आणि हे सर्व मुद्दे जे आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे. पुढे घ्या सर प्लीज. आपल्याला सगळ्यांना माहिती की भारत हा खेड्यांचा देश आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण भारतामध्ये जात, धर्म, पंथ, लिंग विस्तरीकरण वेगवेगळ्या प्रकारचं आहे. स्त्री पुरुष अशा प्रकारची विभागणी झालेली आपल्याला बघायला मिळते. खेड्यांचं वर्णन शेकडो वर्षापूर्वी त्रिना अत्रेय नावाच्या लेखकाने केलेलं आहे. खेडणे म्हणजे जमीन कसणे, आणि खेडूतांची जी वस्ती आहे त्याला खेड असं म्हणतात. आणि विशेषतः 2 भाग त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे खेड्याचे. सर नेक्स्ट पेज घ्या. ते म्हणजे काळी आणि पांढरी. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की काळी जमीन, काळी किर्ददार जमीन आहे ती शेती करण्यासाठी, आणि पांढरी जमीन जी आहे ती घरदार वसवण्यासाठी किंवा राहण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जमिनीचं महत्व मी तुम्हाला सांगितलं की इथं आकडेवारी ही जुनी आहे, परंतु 58% लोकसंख्या ही शेती आणि शेती क्षेत्राशी निगडीत आहे. उदरनिर्वाहाचा आणि त्या संदर्भात इतर व्यवसाय जे आहे बऱ्याचशा लोकांचे त्यावर अवलंबून आहे. पाणी हा जसा नैसर्गिक घटक आहे तशी जमीन सुद्धा होती, परंतु आधी मानवाला मी तुम्हाला सांगितलं की शेतीचा शोध लागला आणि हळूहळू असं म्हणता येईल की जास्त जमीन ज्याच्या मालकीची तो बळी तो कानपिळी असं अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि सुरुवातीला टोळी नायक असेल, मग सरंजामदार निर्माण झाला असेल, मग हळूहळू राजा,
थोडक्यात काय की मोठ्या प्रमाणामध्ये ही जी प्रक्रिया जी आहे मालकी हक्काची, जो बलशाली आहे तो दुर्बलावर राज्य करतो, हा निसर्गाचा नियम आहे. अगदी उत्क्रांतीवादी सिद्धांतामध्ये जरी सांगितलं तर असं आपल्याला म्हणता येईल की चार्लस डार्विन असेल किंवा आपला समाजशास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सर असेल, त्याच्याही म्हणण्यानुसार आपलं असं म्हणता येईल की प्रत्येक प्रक्रिया ही अधिक गुंतागुंत होत जाते किंवा स्पेशलायझेशन हळूहळू कसं होत जातं, तसं जमीन ही सुद्धा त्याची मालकी हक्क किंवा त्याच्या संदर्भात असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्याची मालकी पुढे पुढे आलेली आपल्याला बघायला मिळते. सर नेक्स्ट घ्या. देखभालीसाठी सुरुवातीला जमीनदाराने काही कुळांना शेती कसण्यासाठी दिली असेल, परंतु संपूर्ण शेती त्यांना कसता येत नाही. मग 100 पोते धान्य पिकलं तर 50 पोते माझं, 60 पोते माझं, 30 पोते तुमचं, आणि श्रीमंत श्रीमंत होत गेला, गरीब गरीब होत गेला. अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की ज्याच्याकडे जमीन आहे त्याला कर्ज घेण्यासाठी तारण सुद्धा आपल्याला जमिनीचा उतारा द्यावा लागतो, आणि त्या 7/12 उतार्यावर जमिनीची जी काही मालकी असते त्याला 7/12 असं म्हणतात. आपण पुढे बघणारच आहोत. त्या 7/12 सुद्धा नोंद केली जाते कुठल्या बँकेचं लोन घेतलेलं आहे. उदाहरणार्थ एनडीसी बँक असेल, आता भूविकास बँक बुडाली आणि एनडीसी सुद्धा काही परिस्थिती व्यवस्थित नाहीये, परंतु अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वित्त संस्था, पुरवठा करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांमार्फत कर्जाचा मोठा पुरवठा जो आहे तो केला जातो. आणि त्यामुळे जमीन ज्याच्याकडे जास्त त्याच्याकडे सत्ता येते, ज्याच्याकडे सत्ता आली त्याच्याकडे अधिकार येतात, अधिकार आले की त्या अधिकाराचा वापर निश्चितच आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेता येतो. आणि म्हणून थोडक्यात असं म्हणता येईल की जमीन आणि तिचा हक्क याच्या संदर्भात असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अनुबंध जे आहेत ते पक्के होतात असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. जमीन मालकी हक्कासंदर्भामध्ये दर्जा, अधिकार, सत्ता त्यामुळे मिळतो आणि त्यामुळे जमिनीला मोल जे आहे ते सोन्यासारखं आहे असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. सर नेक्स्ट घ्या. मगाशी हा मुद्दा झालेला आहे त्यामुळे इथे आपण जास्त थांबणार नाही. स्त्रियांच्या जो काही दर्जा मोजण्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स असतील, त्यामध्ये पैसा असेल, शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर तसा जमीन हा एक सुद्धा एक स्त्रियांचं दुय्यमत्व, स्त्रियांची परिस्थिती मोजण्याचा एक अधिकार आहे, असं मोजण्याचं एक परिमाण आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. तसं बघितलं तर 18 ते 20% किंवा काही ठिकाणी 15% एवढ्याच फक्त शेकड्यामध्ये महिलांच्या नावावर जमीन आपल्याला बघायला मिळते. पुढे आकडेवारी आपण सविस्तर बघणारच आहोत, परंतु 100 जर 15% किंवा 100 11% आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एक तालुका असा आहे की त्यामध्ये 9.5% एवढ्याच प्रकारच्या जमिनी दिसून येतात. मग असं म्हणतो आपण की कुठं आहे स्त्री पुरुष समानता, कुठं आहे अधिकार, जमीन मालकीच्या संदर्भामध्ये असणारी विषमता ही कशी आहे पुरुषसत्ताक समाजामध्ये. कार्ल मार्क्सच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर स्त्रिया या नाहिरी गटामध्ये मोडणाऱ्या, हॅव नॉट, संपत्ती असणारा, संपत्ती नसणारा असा जो गट आहे, तसं महात्मा फुले सुद्धा म्हणतात की शूद्र अतिशूद्रांच्या बरोबरीने स्त्रिया सुद्धा या वंचित घटकामध्ये मोडल्या गेलेल्या आपल्याला बघायला मिळतो. सॉरी सर नेक्स्ट. हॅलो. भारतीय स्त्रिया आणि त्यांची रचना. सर काही सांगायचंय प्लीज. सत्ता, संपत्ती. हॅलो, आवाज येतोय माझा? हो येते आवाज. हा. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा या बाबतीमध्ये किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये स्त्रिया वंचित आहे, त्यांच्या वाट्याला हे वंचितत्व अगदी पूर्वीपासून आलेलं आहे, याची मांडणी आपण केलेली आहे. अगदी मध्ययुगीन कालखंडामध्ये त्याचा अतिरेक झाला, पण हळूहळू एनलाइटमेंट किंवा ज्ञानोदय चळवळ किंवा प्रबोधनामुळे खूप सुधारणा आल्या. त्यामुळे स्त्रियांचा दर्जा काही प्रमाणात उंचावला, शिक्षणामध्ये वाढ झाली, अनेक प्रकारच्या त्यांच्यासाठी स्कीम आल्या, कायदे आले. भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेनुसार कारभार सुरू झाला आणि मतदानाचा अधिकार स्त्रियांना मिळाला. पूर्वी 21 वर्षांनी मतदान करता यायचं, आता 18 वर्षांनी करता येतं. आणि हळूहळू लिंग, भाव, जात, धर्म, पंथ हे सगळे जे काही भेद आहेत ते दूर झाले आणि आपल्याला असं म्हणता येईल की स्त्रियांना सुद्धा हे अधिकार मिळाले.
परंतु जर आपण एकंदरीत संसदेचा अभ्यास केला, खासदारांचा अभ्यास केला किंवा आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा, विधानसभेचा जर अभ्यास केला, तर स्त्रियांचं प्रतिनिधित्व 15% पेक्षा जास्त केलेलं नाही, अशी आकडेवारी आतापर्यंतची उपलब्ध झालेली. म्हणजे सत्तेच्या बाबतीमध्ये सत्तेचा वाटा हा सुद्धा स्त्रियांच्या बाबतीमध्ये अत्यल्प आलेला आपल्याला बघायला मिळतो. जसं आपण बघणार आहे, जमिनीचा वाटा सुद्धा अत्यल्प आहे, अधिकारांचा वाटा अत्यल्प आहे. सर नेक्स्ट घ्या. सांगायचा मुद्दा काय की संसदेमध्ये सुद्धा किंवा अगदी अमेरिकेसारखी महासत्ता बघा, तर अमेरिकेसारख्या महासत्तेच्या शिखरावर जे म्हणजे अध्यक्षपदावर आतापर्यंत अजूनही इतिहासामध्ये एकही महिलेची नोंद झालेली नाही. त्या मानाने आशिया खंडामध्ये विशेषतः भारतामध्ये इंदिरा गांधी असतील, प्रतिभा देवसिंग पाटील असेल, भंडार नायके श्रीलंकेमध्ये असतील, बेनजीर भुट्टो पाकिस्तानमध्ये असतील किंवा शेख हसीना बांगलादेशमध्ये असतील, या महिला टॉपर पदावर गेलेल्या आहेत. परंतु महासत्ता असणाऱ्या देशामध्ये अजून तरी स्त्रियांच्या हातामध्ये राजकीय सत्ता आलेली आपल्याला दिसत नाही. केनियासारख्या देशामध्ये वंगारी मथईच्या नावावर तिच्या हातामध्ये सत्ता आली, तिने ती मिळवली म्हणजे आपल्या कष्टाने मिळवली. सांगायचा मुद्दा की भारतामध्ये राज्यघटनेनुसार कारभार सुरू झाला. सुरुवातीला आपल्याला माहिती असेल की 1956 मध्ये हिंदू कोड बिल मांडलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कोड बिल मांडलं आणि त्यामध्ये स्त्रियांना सुद्धा अधिकार मिळाले पाहिजे, त्याही अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी सुरुवातीला ते बिल नाकारलं गेलं. परंतु त्यातल्या काही तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी स्त्रियांच्या अनेक कायद्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. विवाह असेल, वारसा हक्क असेल, घटस्फोट असेल, दत्तक विधान असेल किंवा इतरही असेल, तर या संदर्भामध्ये मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट असेल किंवा प्रसूतीसाठी असणारी रजा, आता ही रजा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली, परंतु सुरुवातीला ती 2 महिने होती महिलांसाठी. बालसंगोपनासाठी ही आता 6 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीचा जो आहे तो वाढवलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर 1962 ला कमाल जमीन धारणा कायदा जो आहे तो लागू झाला, तो आपण बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे झाली. भाऊसाहेब हिरेंच्या कालखंडामध्ये महसूल मंत्री असताना हा कायदा झाला आणि या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं जे आहेत ते आंदोलन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने विशेष सांगायचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये दादासाहेब गायकवाड हे एक मोठं नेतृत्व होऊन गेलेलं आहे. त्यांनी गायरान म्हणजे गायींना चारण्यासाठी जे कुरण असतं ते कुरणावर सुद्धा मालकी ही सरकारची होती. ते गायरान जे आहे ते सुद्धा वंचित घटकांना, गरिबांना त्या ठिकाणी मिळावं अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी अगदी औरंगाबाद, मराठवाडा, त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की विशेष करून दिल्लीपर्यंत ते आंदोलन झालं आणि संसदेवर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे आंदोलन तिथपर्यंत गेलं आणि त्या कालखंडामध्ये निवेदनं दिले आणि गायरानासारखा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी जमीन मालकी मिळावी, विशेषतः गोरगरिबांना ह्या जमिनी मिळाव्या अशा प्रकारची अपेक्षा होती. आणि दादासाहेब गायकवाड यांनी, तुम्हाला माहिती असेल की काळाराम मंदिर सत्याग्रह जो आहे एक नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खांदा लावून किंवा मोठं काम जे आहे ते दादासाहेब गायकवाड यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की भाऊसाहेब हिरे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री असताना हा एक कायदा जो आहे तो कायदा करण्यात आला आणि विशेषतः या कायद्यामुळे सुद्धा कमाल जमीन धारणा किती असावी, काय असावी या संदर्भात नियम झाले. सिलिंग ऍक्ट आला आणि त्यामुळे सरंजाम शाहीला एक मोठा सुरुंग जो आहे तो सुरुंग लागलेला आपल्याला बघायला मिळतो. 1976 साली समान वेतन कायदा आला. मग आधी अजूनही आपल्याला बघायला मिळतं की ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना मिळणारं वेतन हे पुरुषांच्या तुलनेने कमी आहे, भरपूर कमी आहे. समजा 300 रुपये किंवा 500 रुपये पुरुषाला मजुरी असेल तर स्त्रियांना 150-200 रुपये त्या ठिकाणी दिले जाते. म्हणजे हा फरक आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर राजीव गांधी सरकारच्या पाठपुराव्यामुळे आणि राजीव गांधीच्या निधनानंतर आपल्याला माहिती असेल की पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान झाले आणि त्या कालखंडामध्ये 74वी घटना दुरुस्ती आली आणि त्या घटना दुरुस्तीमुळे जवळपास
स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा 33% आरक्षण जे आहे ते आरक्षण स्त्रियांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. एकंदरीत 50% तर ह्या जागा ज्या आहेत 50% पर्यंत झालेल्या आहे. आणि त्यामुळे असं जरी चित्र आपल्याला दिसत असलं की स्त्रियांसाठी अनेक कायदे होत आहेत, कायदे होत असले तरी कायद्यातून पळवाटा आहे. 1988 मध्ये स्त्री संघटनांच्या प्रयत्नाने प्रसूती गर्भ निदान कायदा जो आहे तो अस्तित्वात आला. 1984 मध्ये हा देश पातळीवर जो आहे तो लागू करण्यात आला. त्याचा एक फायदा झाला की स्त्री जन्म जो आहे तो नाकारला जायचा आणि त्याला वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सुद्धा या गोष्टी आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतात. सर नेक्स्ट घ्या. तर हे कायदे आपल्याला एवढ्यासाठी बघायचे की हे दुय्यमत्व याच्या बाबतीमध्ये कसं आलंय जमीन मालकीच्या संदर्भामध्ये त्यासाठी सुद्धा आपल्याला वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे. आता 2005चा जो एक कायदा आहे तो कायदा म्हणजे कोणता की कौटुंबिक हिंसाचार कायदा. हा कायदा एवढ्यासाठी आपल्याला अभ्यासायचा आहे की ज्या महिलांच्या नावावर जमिनी आहे, ज्या महिलांच्या नावावर शेती आहे, प्रॉपर्टी आहे, त्या महिलांना होणारी मारहाण किंवा कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण कमी होतं. असं एका संशोधकाच्या संशोधनातले निष्कर्ष माझ्या वाचनामध्ये आले की ज्ञानेश्वर सोनवणे म्हणून एक संशोधक आहे, महिला सबलीकरणावर त्यांनी संशोधन केलं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्येच. आणि त्यांचे निष्कर्ष असे आले की ज्या महिलांच्या नावावर प्रॉपर्टी आहे, ज्या महिलांच्या नावावर पैसे आहेत, त्यांचा अधिकार कुटुंबामध्ये इतर स्त्रियांपेक्षा जास्त चालतो आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांचे कौटुंबिक हिंसाचारावर त्यांनी मात केलेली आपल्याला बघायला मिळते किंवा ते प्रमाण त्या मानाने कमी झालं. सेल्फ हेल्प ग्रुप किंवा त्याला काय म्हणू आपण बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला कुटुंबाला आधार देण्याचं काम करतात आणि हे करत असताना अनेक महिलांना त्या ठिकाणी या कौटुंबिक हिंसाचारापासून एक प्रकारे संरक्षण जे आहे ते या सेल्फ हेल्प ग्रुपने मिळालेलं आहे असंही माझ्या वाचनामध्ये आलं. सर नेक्स्ट घ्या. हॅलो, आवाज येतोय सर माझा? हो येतोय सर आवाज. पुढचं घ्या सर. पुढचं पेज घ्या प्लीज. पुढे आपल्याला असं म्हणता येईल की नाही मागे ठीक आहे. आपण बघतो की 1990च्या नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण या प्रक्रिया सुरू झाल्या. त्यानंतर एका बाजूला खेड्यापासून तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या प्रकारे व्यापारामध्ये वाढ झाली, सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि एकंदरीत ही जी परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. हे जरी असलं तरी नोकररहीन वाढ किंवा जॉबलेस ग्रोथ होताना बघायला मिळतं. संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्यात आधीच वंचित असणारा जो स्त्रियांचा घटक आहे किंवा स्त्रिया आहे त्या अजून कमी होताना बघायला मिळतात किंवा त्यांच्या नोकऱ्या कमी आहेत, त्यांच्या नोकऱ्या ह्या पुरुष वर्गाकडे जाताना बघायला मिळतात किंवा हंगामी स्वरूपाच्या नोकऱ्यांमध्ये त्यांना ढकललं गेलं. आणि हे विषमतेचे वेगवेगळ्या प्रकारचे आयाम जर आपण बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की ही परिस्थिती दिवसेंदिवस अजून बिकट होत गेलेली बघायला मिळते. आज आपण बघतो की सरकारचं सुद्धा धोरण असं आहे की बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. झिरो बजेट जे आहे अनेक कार्यालयामध्ये आपल्याला बघायला मिळतं. गव्हर्नमेंटचं धोरण जे आहे शिक्षणापासून त्याच्यातून हात काढून घ्यायचा किंवा त्याच्यावर होणारा खर्च कमी करायचा, एवढंच नाही तर आरोग्य सुविधा असतील त्याच्याकडून हात बाहेर काढून घ्यायचा किंवा त्याच्यावर खर्च करायचा नाही. शिक्षण हे काही उत्पादन देणारं साधन नाही, त्यामुळे अनेक नवीन पदं भरली जात नाही, अनेक नवीन ठिकाणचे बदल होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि आज असं म्हणतो की आपण अनेक ठिकाणी पदं असून सुद्धा ते भरले जात नाही. ही परिस्थिती कशामुळे निर्माण झालेली तर हा सगळा जागतिकीकरणाचा नंतरचा परिणाम आहे. आणि त्यात महत्वाचा घटक जो आहे तो स्त्रिया या घटकापासून वंचित राहण्याचं कारण काय की जागतिकीकरणानंतर हे भेद अजून तीव्र होत जातील. तसं जर पाहिलं तर स्त्रिया सुद्धा नोकऱ्या करतात, नाही असं नाही, स्त्रिया सुद्धा पैसे मिळवतात, पण इतर मालमत्तेपेक्षा
जमीन ही मालमत्ता वेगळ्या प्रकारची आहे, कारण ती उपजीविकेशी संदर्भात तर आहेच, पण तिच्यापासून प्रतिष्ठा सुद्धा मिळते. असं ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं की वावर, ग्रामीण भागामध्ये शेतीला काय म्हणतात? वावर. वावर म्हणजे पॉवर असं म्हटलं जातं. म्हणजे अर्थात हे सत्य नाकारून चालत नाही, की ज्याच्याकडे जास्त जमीन मालमत्ता तो गावामध्ये त्याच्याकडे ऑटोमॅटिकली इतर सत्ता किंवा दर्जा आपोआप त्याला उच्च प्रकारचा मिळताना आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट पेज सर. सर आता ही स्त्रियांचं मगाशी सांगितलं आपलं की हे प्रकार हंगामीकरण जे आहे ते हंगामीकरण कशामुळे झालं, काय निर्माण झालं हे बघायचं आहे की माझ्या संशोधनाचा जो विषय आहे तो जमीन मालकी हा आहे. तर नाशिक जिल्हा हा माझा जमीन मालकीचा अभ्यासाचा विषय आहे, कार्यक्षेत्र आहे. त्यामध्ये आपण 5 तालुक्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. विशेषतः काही आदिवासी तालुके आहेत, काही सेमी आदिवासी आणि काही एकदम पूर्ण शहरी भागाशी जवळीक असणारे अशा प्रकारचे तालुके आहेत. त्यामध्ये नाशिक, आपल्याला सांगता येईल की नाशिक तालुका आहे. त्यानंतर दिंडोरी तालुका आहे. आपला त्र्यंबकेश्वर तालुका आहे आणि या तालुक्याबरोबर इगतपुरी आहे आणि सिन्नर यासारखे तालुके आहेत. तसं जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी हे आदिवासी तालुके आहेत, परंतु दिंडोरीचा काही भाग हा पूर्ण आदिवासी नाही, तर तो वेगळ्या प्रकारचा आपल्याला बघायला मिळतो किंवा काही प्रमाणामध्ये 5 धरणं या तालुक्यामध्ये, आणि या धरणांमुळे या ठिकाणची आर्थिक परिस्थिती थोडीशी इतर तालुक्यांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे तो सेमी आदिवासी असं म्हणता येईल आपल्याला. निफाड सारखा एक तालुका त्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये असणारा हा तालुका आहे. पूर्वीपासून सत्ता, अधिकार आणि एक प्रकारे प्रगतिशील असणारा तालुका समजला जातो. तिथं प्रमाण कसं जमिनी मालकीचं ते आपल्याला बघायला मिळेल. आणि बहीण भावांचे जे संघर्ष आहे जमीन मालकीच्या संदर्भात वडिलांच्या किंवा पारंपरिक अधिकार सत्ता मिळवण्यासाठीचे, ते अतिशय वेगळ्या प्रकारचे चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट घ्या सर. हॅलो, पुढे घ्या सर. नेक्स्ट. आपल्याला एकंदरीत चित्र जर बघायचं झालं तर भारतात इथं आकडेवारी थोडीशी आपली शॉर्ट मध्ये आहे, परंतु ही आकडेवारी बघताना आपल्याला एक सांगता येईल की दक्षिण आशिया मध्ये बरीचशी जमीन जी आहे ती जिरायती स्वरूपाची आहे, पावसावर आधारित आहे. तर 86% मालकी खाजगी आहे आणि 89% ग्रामीणांची मालकी त्याच्यावर आहे. तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेली आहे आणि 20% महिला या कुटुंब प्रमुख आहे वगैरे वगैरे. आणि अखिल भारतीय पातळीवर जर आपण बघितलं तर भारतामध्ये 10.9% एवढ्या जमीन मालकी महिलांच्या नावावर होत्या. व्हिएतनाममध्ये 8.8%, नेपाळमध्ये 8.1%, इंडोनेशियामध्ये 8.8%, फिलिपाईन्समध्ये 10.8%. अशा प्रकारचं प्रमाण आपल्याला हे रेफरन्स, वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स जे आहे त्यावरून आपण हे प्रमाण आपल्याला दर्शवलं जातं. तर एकंदरीत जमिनीसारखी मालमत्ता जर बघितली तर आपल्या आशिया खंडामधलं हे जे प्रमाण आहे ते या प्रकारचं बघायला मिळतं. नेक्स्ट घ्या सर. आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची जमीन मालकीचं प्रमाण आहे, जशी आपली जनगणना होते तशी कृषी क्षेत्रातली सुद्धा जनगणना होते आणि ही जनगणना सुद्धा जशी माणसांची होते तशी जमीन मालकीची सुद्धा होते. तर त्यानुसार जी काही आकडेवारी आपल्याला मिळाली, रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये 22.6% महिलांच्या नावावर जमिनी होत्या, अकोल्यामध्ये 19.76%, धुळ्यामध्ये 19.41%, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे प्रमाण फक्त 10.48% एवढं प्रमाण होतं. आणि हे प्रमाण जर सरासरी आपण बघितलं 20च्या आसपासच बघायला मिळतं, ते पण जास्त काही ठिकाणी कमी, आणि नवीन आकडेवारीमध्ये तर अजून कमी झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे ही जनगणना आपल्या गणना जी आहे कृषी गणनेनुसार ही जमीन मालकीचं सरासरी जमीन मालकीचं प्रमाण जे आहे ते महिलांच्या नावावर या प्रकारचं आपल्याला बघायला मिळतं. इथं फक्त आपण थोडे ठराविक जिल्हे घेतलेले, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांचं प्रमाण मोठं आहे आणि तुम्हाला सविस्तर पुढच्या लेक्चरमध्ये ही आकडेवारी जी आहे ती आपण करणार आहोत.
दाखवणार आहोत. नेक्स्ट पेज घ्या सर. तसं जर बघितलं तर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एकंदरीत हे जे 13 तालुके आहेत त्यांची नावं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आणि कृषी गणनेनुसार हे जे प्रमाण आहे, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, नांदगाव यांचं प्रमाण आहे. तर दिंडोरी तालुक्यामध्ये 12.25% महिलांच्या नावावर जमिनी होत्या, इगतपुरीमध्ये 17.96%, नाशिकमध्ये 16.40%. निफाड सारखा जो जिल्हा आपला तालुका आहे, इथं मागच्या गणनेमध्ये 11.39% एवढं प्रमाण होतं, परंतु लेटेस्ट आकडेवारीमध्ये 9.75 एवढंच प्रमाण जे आहे निफाडमध्ये. सगळ्यात कमी जमीन मालकी निफाड तालुक्यामध्ये आहे. पॅट्रिआर्कीचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यावर आपल्याला बघायला मिळतो जमीन मालकीच्या संदर्भामध्ये. त्या मानाने इतर तालुके जे आहे, विशेषतः मालेगाव तालुका असेल, नांदगाव तालुका असेल, तर इथं नांदगाव हा दुष्काळी तालुका आहे आणि वरच्या पावसावर अवलंबून असणार आहे, निसर्गावर शेती अवलंबून आहे. तरी सुद्धा त्या ठिकाणी महिलांच्या नावावर जमिनीचं प्रमाण 23.61% एवढं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण निफाड हा तालुका प्रगतिशील आहे, परंतु अजूनही महिला मुलींच्या नावावर त्या ठिकाणी प्रॉपर्टी जी आहे अतिशय कमी आहे. त्या मानाने आपल्याला असं म्हणता येईल की त्र्यंबकेश्वरमध्ये प्रमाण हे बऱ्यापैकी आहे, 17% आहे, आदिवासी भाग जरी असला तरी. पेठमध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणे 23.31% आहे. म्हणजे उलट आदिवासी भागांमध्ये महिलांच्या नावावर जमीन मालकी बऱ्यापैकी बघायला मिळते. त्या मानाने प्रगत असणाऱ्या नाशिक असेल, निफाड असेल या तालुक्यांमध्ये प्रमाण जे आहे ते कमी आहे. दुष्काळी असणाऱ्या मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा प्रमाण हे चांगलं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं तुलनेने. खूप चांगलं असं म्हणू शकत नाही आपण, हे अत्यंत कमी प्रमाण आहे. नेक्स्ट घ्या सर. आता आपल्याला महत्वाच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. फक्त आता आपण काय केलं की बरोबर ही आकडेवारी बघितली आणि या आकडेवारीमध्ये पितृसत्ताकता म्हणजे काय, पित्याचं एकदम सोप्या संकल्पना आहे, याच्यात आपण जास्त वेळ घालवणार नाहीये. फक्त आपल्याला माहिती असाव्यात आणि जमीन मालकीच्या संदर्भामध्ये काही महत्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पॅट्रिआर्की किंवा पितृसत्ताकता ही कशी आहे की सर्व सत्ता ही पुरुषाकडे असते आणि स्त्रियांना त्या मानाने दुय्यमत्व दिलेलं आहे. पुरुषाच्याच नावाने वंश वगैरे चालतो किंवा त्याचंच नाव लावलं जातं. आता आपल्याला माहिती असेल की मार्कशीटवर सुद्धा आईचं नाव आहे. आता घर जर घ्यायचं असेल तर घरावर सुद्धा आई वडिलांचं दोघांचं नाव असलं पाहिजे नवीन कायद्यानुसार. ते कायदे सुद्धा कशा प्रकारचे ते आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचे आहे. मालमत्ता कशाला म्हणायचं? आता मालमत्ता म्हणजे मालकी असणं, वारशाने मिळालेली असेल किंवा विकत घेतलेली असेल किंवा अजून कुठल्या प्रकारची असेल किंवा एखाद्या विषयाचं संशोधन असेल, ज्ञान असेल, त्याच्यावर असणारी मालकी असेल. मालकी असणं आणि तिच्यावर आपला अधिकार सांगणं याला मालमत्ता असं म्हणता येईल. मालमत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. आपल्याला सांगता येईल की बौद्धिक मालमत्ता. नेक्स्ट सर. वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता आपल्याला बघायला मिळते की बौद्धिक मालमत्ता ही वेगळी. एखादं पेटेंट असेल, एखादं संशोधन असेल की त्याच्यावर त्याचा अधिकार असतो. आपण 4 ओळी जरी एखाद्या संशोधकाच्या घेतला तरी त्याला रेफरन्स द्यावे लागतात, त्याचं नाव द्यावं लागतं, त्याचं पब्लिकेशन द्यावं लागतं किंवा त्याला कोट करावं लागतं. तर ती संकल्पना जी आहे त्या ठिकाणी येते. समजा आपल्याला असं म्हणतात की ही मालमत्ता जमीन, खान किंवा पैसे, दागिने या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एखाद्या औषध संशोधन केलेलं असेल, समजा उदाहरणार्थ आता कोविड-19च्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आल्या. फायझरची लस असेल किंवा कोवॅक्सिन असेल, कोविशिल्ड असेल, याच्यावर समजा पुनावाला यांनी केलेलं त्यांच्या स्वतःच्या मालकीचं आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आता 26 जानेवारीला पद्मभूषण पुरस्काराने गौरवलं गेलं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एक प्रॉपर्टी, त्या औषधावर असणारी मालकी, तसं या प्रॉपर्टीचे वेगवेगळे प्रकार पडतील. स्थावर, जंगम, बौद्धिक किंवा इतरही. कलाकृती असेल किंवा तिचं हस्तांतरण करणं, तिची विल्हेवाट लावणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. एकंदरीत या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या आपल्याला एवढ्यासाठी बघायचं की प्रॉपर्टीमध्ये
फक्त एकच मालमत्ता येत नाही, तर असंख्य प्रकारच्या मालमत्ता येतात. तर सर्वसामान्यपणे त्यांचं हस्तांतरही होऊ शकतं, कधी कधी हस्तांतरण होत नाही, तर त्याला वेगवेगळी कारण आहे. आपण पुढे नंतर बघणार आहोत. नेक्स्ट घ्या सर प्लीज. जमीन धारणा म्हणजे काय, मी फक्त एका एका ओळीमध्ये दिलेले. जमीन धारणा म्हणजे काय, धारण करणे आणि जमिनीवर ताबा असणे. बऱ्याचदा जमीन मालकी असते पण त्याच्यावर ताबा असतोच असं मात्र नाही. आणि हा ताबा मला सांगायचा मुद्दा असा आहे की तो वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो. वारसा हक्काने येऊ शकतो, जमीन विकत घेऊन येऊ शकतो, किंवा एखाद्याने दान केलं असेल, वेगळा प्रकार. तर दत्तक विधानाने सुद्धा त्या ठिकाणी जमीन आपल्याला मिळू शकते. मग ही जमीन धारणेचे वेगवेगळे प्रकार आहेत. फक्त आपल्याला इथं म्हणायचं जमिनीचा ताबा असणं त्याला जमीन धारणा असं म्हणता येईल. त्यानंतर सातबारा. सातबारा ही एक महत्वाची संकल्पना आहे. बऱ्याचदा काय म्हणतात, सातबारा कोरा करणं. आता मध्यंतरी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत्या आणि या मागण्यांमध्ये विशेष सांगायचा मुद्दा असा की कर्जबाजारी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जावं, त्यांचा सातबारा कोरा केला जावा. मी थोड्या वेळापूर्वी असं म्हटलं की सातबाऱ्यावर ज्या वित्त संस्थेकडून शेतकऱ्याने कर्ज घेतलं असेल त्यावर त्याची नोंद केली जाते आणि ती नोंद जी आहे ती नोंद तेव्हाच कमी होते त्याने कर्ज भरलं तेव्हा, अन्यथा त्याच्यावर नोंदी असतात. तुम्ही कधी सातबारा बघा, जर त्याच्यावर कर्ज असेल तर ती एखादी सोसायटी असेल, बँक असेल तर त्या बँकेचं नाव असतं, म्हणजे महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, एवढं एवढं कर्ज असं सातबाऱ्यावर नोंदी असतात. आता तर ऑनलाईन सातबारा मिळतो आणि ऑनलाईनमुळे तर तुम्ही कोणाचाही सातबारा बघू शकतात आणि त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला त्याच्यावर कर्ज आहे की नाही हे सुद्धा त्याची आपल्याला आकडेवारी लगेच कळू शकते. थोडक्यात सातबारा म्हणजे काय, नित्य उपयोगी पडणारा हा एक असा एक नमुना आहे किंवा असा एक कागद आहे की त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. सातबाऱ्याला सुद्धा पिकांची सुद्धा नोंद केली जाते. जेव्हा अवकाळी पाऊस येतो, जेव्हा नुकसान होतं, तेव्हा सातबाऱ्यावर कुठली कुठली पिकं आहे, कुठलं क्षेत्र किती आहे, त्यानुसार सुद्धा गव्हर्नमेंट तशा प्रकारची कर्जमाफी किंवा तशा प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत ते करताना आपल्याला बघायला मिळतं. सातबारा ही जमीन मालकीच्या संदर्भामध्ये महत्वाची. सातबाऱ्यावर आपल्याला माहिती असेल की वडिलांबरोबर आईचं, मुलांचं, मुलींचं सगळ्यांची नावं लागतात. केव्हा लागतात, जर वडील एक्सपायर झाले तर सातबाऱ्यावर आईचं नाव लागतं, नंतर मुलांचं लागतं, मुलींचं पण लागतं. आलं लक्षात की हे सातबाऱ्यावरचं नाव कमी करण्यासाठी मग हक्क सोडपत्र आपण पुढे बघणार आहोत की हा एक महत्वाचा एक कायदा आहे. तो कसा आहे, त्याचा वापर, गैरवापर कसा केला जातो, चांगला वापर कसा केला जातो, याही गोष्टी आपल्याला पुढे अभ्यासायच्या आहे. नेक्स्ट पुढे घ्या सर. वारस नोंद आणि मृत भूधारक. आता वारसाची नोंद ती वेगवेगळ्या प्रकारची. एक महत्वाची गोष्ट सांगायची की समजा एखादं बाळ, म्हणजे एखाद्याचं लग्न झालेलं आहे आणि दुर्दैवाने त्याचं काही झालं आणि पण त्याचं बाळ गर्भावस्थेमध्ये आहे, त्याला जर त्याचा जन्म झाला तर तो वारस ठरणार आहे. आज तो नाहीये पण थोड्या दिवसामध्ये त्याचा जन्म झाला तरी तो सुद्धा जमिनीचा मालक ठरू शकतो. म्हणजे वारस आणि मृत भूधारक, जरी तो व्यक्ती एक्सपायर झाला किंवा मृत पावला तरी सुद्धा त्याला अधिकार असतो. वडिलोपार्जित मिळकतीबाबत बऱ्याचदा मृत्यूपत्र जे आहे ते करता येत नाही. बऱ्याचदा काय होतं की काही लोक आहे ना, एखाद्या मुलाचं भांडण झालं की मृत्यूपत्र तयार करतात आणि सख्या मुलाला किंवा सख्या मुलीला जे आहे त्या जमिनीपासून वंचित ठेवतात. मी काय तुला एक थोडी सुद्धा जमीन देणार नाही की थोडी सुद्धा मालमत्ता देणार नाही, अशा प्रकारे त्याला सांगितलं जातं. सांगायचा मुद्दा असा आहे की या मिळकतीवर अधिकार मृत व्यक्तीच्या वारसांना मिळतो, परंतु ती हयात असताना त्याची जमीन, वडिलांची जमीन, त्यांच्या परमिशन शिवाय तुम्ही विकू शकत नाही, कारण तो अधिकार वडिलांचा आहे. वडिलांनंतर ती मालमत्ता मुलाबाळांमध्ये येते. आता इथं वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आलेले आहेत. भारत म्हटला की धर्मनिरपेक्ष देश आहे आणि वेगवेगळ्या धर्मांसाठी असणाऱ्या जमीन मालकीचे कायदे, हक्क हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्या तरतुदी आपल्याला फक्त थोड्या समजायचं आहे
हे समजण्याचं कारण असं आहे की स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा ते कसं रिफ्लेक्शन झालंय ते आपल्याला बघायचं. हिंदू, बौद्ध, जैन, शीख या वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मियांसाठी 17 जुलै 1956 पासून कायदा अंमलात आला आणि हिंदू उत्तराधिकार कायदा आपण त्याला म्हणतो. हिंदू वारसा हक्क कायदा. उत्तराधिकार कायदा म्हणजे त्यांच्यानंतर त्यांच्या पश्चात कोण अधिकारासाठी. मुस्लिमांसाठी मुस्लिम पर्सनल लॉ आहे, तो कायदा वेगळा आहे. पारसींसाठी असणारा कायदा अधिनियम 1925चा कलम 50 ते 56 सॉरी अशा प्रकारचे एक वेगळ्या प्रकारचे कलम आहे. या अधिनियमानुसार 32 ते 49च्या तरतुदी ज्या आहेत भारतीय ख्रिश्चन आणि इतरांनाही लागू आहे. भारतामध्ये सुद्धा ख्रिश्चन धर्मीय आहे, त्यांच्यासाठी सुद्धा कायदा वेगवेगळा आहे. बऱ्यापैकी साम्य आहे, परंतु ते साम्य भेद हे प्रत्येक प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये भिन्न भिन्न आहे. आता ती प्रॉपर्टी समजा एखाद्याने लग्न केलं, परंतु ते वेगळ्या धर्मामध्ये त्या मुलीने लग्न केलं असेल. लग्न केल्यानंतर वडिलांच्या इस्टेटीमध्ये तिला वाटा मिळेल, पण तिच्या मुलाबाळांना मिळणार नाही, अशी एक तरतूद आहे. म्हणजेच काय की सांगायचा मुद्दा असा आहे की ही तरतूद एवढ्यासाठी असते की डायरेक्ट थेट संबंध, रक्तसंबंध किंवा नातेसंबंध हा थेट आलेला आहे, पण दुसरा संबंध आपल्याला असं सांगता येईल की त्या मुलाबाळांना केव्हा मिळेल हक्क, जर आईच्या नावावर जमीन झाली किंवा आईच्या नावावर घर झालं तर मुलाबाळांना अधिकार तो प्राप्त होतो. हे वेगवेगळ्या कलमानुसार दिलेलं आहे. 32 ते 49 या तरतुदीनुसार सुद्धा पारसींसाठी हा कायदा आहे, पारसी धर्मासाठी सुद्धा आणि ख्रिश्चन धर्मासाठी सुद्धा आपल्याला हा कायदा आहे. नेक्स्ट घ्या सर. मृत वारस नोंद आपण त्या ठिकाणी बघितली. आता यामध्ये अजूनही काही बारकावे त्या ठिकाणी आहे. हा बघितलाय सर आपण, प्लीज त्या ठिकाणी घ्या. 32 ते 49 मध्ये हा अधिकार आहे. आता आपल्याला बघायचं कुळ वहिवाटी नोंद. जमीन कसणाऱ्याला कुळ म्हणतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती, एकदम सोपं आहे. बऱ्याचदा आपली जमीन आपण जर कसत नसेल, कोणाला कसायला दिली असेल, तरी सुद्धा 7/12 नोंद स्वतःची केली जाते. परंतु वर्षानुवर्ष कमाल जमीन धारणा कायदा आला आणि या कमाल जमीन धारणा कायद्याच्या तरतुदीनुसार असंख्य वर्षापासून एखादी व्यक्ती जमीन कसत असेल तर तो कायदा आला, कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. जो जमीन कसेल त्याच्या नावावरती जमीन व्हायला लागली आणि मग असंख्य कुळांच्या म्हणजे सिलिंग ऍक्ट आपण त्याला म्हणतो, तो कायद्यामुळे काय आलं की या नोंदी कुळांना त्या ठिकाणी मिळू लागल्या. 1948 70 कलम असेल, तहसीलदारामार्फत कोर्टामध्ये दावा सुद्धा केला जातो आणि तो दावा यशस्वी होतो. म्हणजे जमीनदाराची जमीन अनेक वर्ष कुळ कसत असेल तर त्या कुळाची जमीन त्या ठिकाणी कुळाला जमीन जी आहे ती मिळते. मुंबई वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 त्याचा 70 कलम ब हा दिलेला आहे, त्यानुसार सुद्धा या नोंदी आहेत. नेक्स्ट घ्या त्या ठिकाणी प्लीज. आता बक्षीस पत्र. बऱ्याचदा काय होतं की एखाद्याला असं वाटलं की आपल्या संपत्तीचा काही अधिकार दुसऱ्याला दान करावा, देऊन टाकावा, त्याला गिफ्ट डीड असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. मग ते खरेदी खत असेल, हक्क सोडपत्र असेल, हक्क सोडपत्रावर आपल्याला मुद्दा मिळायचे आणि पुढे आपण जाणार आहोत. मृत्यूपत्र जे आहे ते मृत्यूपत्र हे वेगळ्या प्रकारचं आहे. इतर सर्व दस्तांची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तीच्या हयातीमध्ये होते. बहुतांशी वेळी जवळच्या नात्यामध्ये प्रेमापोटी, आपुलकीपोटी या दस्त ऐवज जो आहे तो करून दिला जातो. याला कायदेशीर तरतूद किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट कलम 122 ते 126 असे एकंदरीत ही कलम आहेत आणि या कलमामध्ये एखादी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीला बक्षीस म्हणून दिली जाते. समजा एखाद्या शेतमालकाकडे किंवा एखाद्या जमीनदाराकडे एखादा मजूर अनेक वर्ष काम करतोय आणि त्याच्यावर त्याच्या कामगिरीवर खुश होऊन त्याला एक जमिनीचा एखादा तुकडा त्याला बक्षीस म्हणून दिला जाऊ शकतो. कधी कधी मृत्यूपत्र सुद्धा असतं, त्या मृत्यूपत्रावर म्हणजे ती विल जी आहे ती सुद्धा त्याच्यातही नोंदी केल्या जातात की
माझ्या पश्चामध्ये या जमिनी कोणाला दिल्या जातील, कोणाला द्यायचे किंवा कोणाला नाही, हा सर्व अधिकार जो आहे त्या व्यक्तीला आहे. आता अर्थात बऱ्याचदा आपुलकी पोटी अशा प्रकारे ही डीड जी आहे ती केली जाते. नेक्स्ट सर, आपल्याला पुढे बघायचं हक्क सोडपत्र. हक्क सोडपत्र जो आहे तो म्हणजे कोणाला आहे की बऱ्याचदा मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1852 कलम 123 अन्वय ही नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि यामध्ये 17 जो कलम आहे त्याची नोंदणी. आता ही हक्क सोड म्हणजे काय की वडिलांची वंश परंपरागत जमीन मालकी असेल किंवा प्रॉपर्टी असेल, त्या प्रॉपर्टीमध्ये बहिणीने हक्क मागू नये किंवा हक्क सोडून द्यावा यासाठी एक हक्क सोडपत्र असतं. त्यामध्ये वैयक्तिक हक्क, एकत्रित कुटुंबाच्या सहिस्सा, सहदायक किंवा लाभामध्ये स्वेच्छेने किंवा कायमस्वरूपी सोडून देण्याचा निर्णय घेणं त्याला हक्क सोडपत्र असं म्हणतात. आणि हे हक्क सोडपत्र जे आहे ते बऱ्याचदा प्रेशराईज करून आणलं जातं, कधी कधी स्वेच्छेने होतं आणि तिला असं सांगितलं की तुझं आता लग्न करून दिलंय, तुला आता सर्व प्रकारचे अधिकार मिळालेले, तुझ्यावर एवढा खर्च केलाय, शिक्षण तुझं केलेलं आहे, तुला चांगलं स्थळ पाहून दिलेलं आहे, तुझ्या लग्नामध्ये एवढा खर्च केलाय, एवढा मानपान केलेला आहे, आता मात्र तुला आम्ही संपत्तीचा अधिकार देणार नाही, तर तू या हक्क सोडपत्रावर सही कर. अशा प्रकारे महिला आणि मुलींना त्या वडिलोपार्जित संपत्तीपासून, जमीन मालकीपासून परावृत्त केलं जातं. याला म्हणतात हक्क सोडपत्र. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गमती आहेत की हक्क सोडपत्र जो आहे तो विशिष्ट समजा आता कॉमन मालमत्ता आहे, आजोबांच्या नावावर आहे प्रॉपर्टी आणि त्या आजोबांना 4 मुलं आहेत आणि तुम्ही त्यांची नातू आहात, तर नातवाला नात किंवा नातू आहात, जोपर्यंत आजोबांची प्रॉपर्टी वडिलांच्या नावावर होत नाही, वडिलांच्या नावावरची प्रॉपर्टी झाल्यानंतर मग मात्र मुलींना, महिलांना अधिकार मिळतील. परंतु या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की मालमत्ता हस्तांतर अधिनियम जो आहे त्यामध्ये हे कलम दान आणि बक्षीस याद्वारे सुद्धा नोंदणी करणं आवश्यक आहे. तुम्ही समजा एखाद्याला दान म्हणून जमीन दिली, परंतु सुद्धा त्याची नोंदणी सब रजिस्टर ऑफिसला करावीच लागते, कारण ती मालमत्ता सरकारला माहिती नाही ना ही मालमत्ता कोणाच्या नावावर झाली. तर फक्त तोंडी जर आपण एखाद्या मालमत्तेचं असं नाव ठेवलं की ही जमीन तुला, ही तुला, पण नंतर भविष्यामध्ये भांडणं होऊ शकतात आणि त्यामुळे लेखी प्रूफ जो आहे तो यामध्ये निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट घ्या सर. भारतीय स्त्रियांच्या बाबतीमध्ये महत्वाचे कायदे ते आपल्याला मगाशी झालेलेच आहे, पण थोडे आपल्याला या ठिकाणी बघायचे की हिंदू वारसा हक्क कायदा 1956 हा महत्वाचा आहे आणि त्यामध्ये नवीन सुधारणा 9 सप्टेंबर 2005 मध्ये झाली. आता 1950 सालापासून स्त्री पुरुषांना हे अधिकार जरी दिलेले असतील, 1956 वारसा हक्क कायदा आहे आणि या कायद्यानुसार वडिलांच्या हिंदू उत्तराधिकार कायदा आपण त्याला म्हणतो की त्या कायद्यानुसार मुलं मुली ज्या असतील त्यांना समसमान अधिकार त्या ठिकाणी दिला गेला. परंतु त्यातही अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी 9 सप्टेंबर 2005च्या कायद्यामध्ये दुरुस्त करण्यात आल्या आणि त्या संदर्भात वेगळ्या प्रकारच्या चांगल्या सुधारणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहे. आणि हे महत्वाचे जे कायदे आहे 1956चा हिंदू वारसा हक्क कायदा आणि 2005चा सुधारित कायदा, तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल आहे, खूप उपकलम आहेत त्यामध्ये, ते सुद्धा आपल्याला सविस्तरपणे वाचता येतील. नेक्स्ट, वारसा हक्क कायदा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी त्या फक्त थोडक्यात आपल्याला सांगायचे आणि पुढे जायचंय. हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये 22 जून 1974 नंतर मुलाप्रमाणे जन्मता मालमत्ता विषयक अधिकार मिळालेला आहे. म्हणजे सुरुवातीला समजा 22 वर्ष त्या कायदा येण्यापूर्वी जर वाटण्या झाल्या असतील तर त्यांना ही तरतूद लागू नाही, परंतु तो कायदा ज्या दिवशी लागू झाला त्या तारखेनंतर पुढच्या सर्व वाटण्या ज्या आहेत त्या वाटण्या मुला मुली समान होतील असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. सदर कायद्यानुसार जोपर्यंत कुटुंबाची मालकी आहे तोपर्यंत मुलगी
सामायिक मालकी असेल तोपर्यंत मुलगी वाटा मागू शकत नाही. सामूहिक मालकी मी मगाशी सांगितलं की आजोबांच्याच नावावर जमीन आहे आणि तुम्ही त्यांची नात आहात किंवा सून आहात, तर तुम्हाला त्या संपत्तीवर अधिकार मागता येणार नाही. का? अजून ती संपत्तीच कॉमन आहे, प्रॉपर्टीच नाहीये, अजून ती तुमच्या नवऱ्याच्या नावावर नाहीये, तर त्याच्या वाटण्या होणं दूर आहे. त्यानंतर पुढचं आहे की मुलगी किंवा स्त्री स्वतंत्रपणे कुठल्याही भागाचा ताबा घेऊ शकत नाही. समजा एखादं मोठी बिल्डिंग आहे आणि ती कॉमन सामायिक आहे. मग आता एखादं दुकान, त्याच्यामध्ये 2-3 दुकाने असतील त्या बिल्डिंगला, तर हे दुकान माझंच, मलाच घ्यायचं, मी कोणालाच देणार नाही असं म्हणून नाही चालणार. जोपर्यंत सर्वांची संमती त्या ठिकाणी मिळणार नाही तोपर्यंत. किंवा एखादं शेत आहे, रस्त्याच्या बाजूनेच मी घेईन, त्या बाजूने घेणार नाही असं नाही, तर सर्वांची संमती त्यासाठी आवश्यक असतात. त्यानंतर पुढचा आहे सामायिक मालमत्ता. ही जर सामायिक असेल तर त्यातून खर्चही होणार आहे. समजा त्या शेतावर जर कर्ज असेल तर कर्ज फेडायचं कोणी? सामायिक, सर्वांनी समान फेडायचं, बरोबर ना. बऱ्याचशा प्रॉपर्टी केव्हा विकल्या जातात? जेव्हा कर्ज होतं तेव्हा. मग कर्ज जर असेल, ज्यावेळेस फायदा असेल त्यावेळेस सर्वजण म्हणतात हे माझंच, हे मला मिळालं पाहिजे. जर कर्ज असेल तर मग कर्ज फेडायचं कोणी? हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. पुढचं आपल्याला सांगता येईल मालमत्तेमध्ये इतरही कर्जाची किंवा तोट्याची जबाबदारी महिलांना आणि स्त्रियांना घ्यावीच लागेल. हिस्सा जर तुम्हाला पाहिजे, जर समजा जर त्या जमिनीवर 10 लाख रुपये कर्ज असेल, ती जमीन 20 लाखाची असेल, तर 10 लाख रुपये जर सगळ्यांना समान रीतीने त्याचा तोटा सहन करावा लागेल. लक्षात आलं? आवाज येतोय माझा सर? प्लीज. हा सर, येतोय आवाज. केंद्र सरकारचा जो काही 2005चा सुधारित कायदा आहे, महिलांनाही किंवा मुलींनाही संपत्तीमध्ये समान अधिकार जो आहे तो दिला गेलेला आपल्याला बघायला मिळतो. नेक्स्ट पेज घ्या सर. आता बॉम्बे कोर्ट फी कायदा जो आहे तो सुद्धा काय म्हणतो तो आपण बघणार आहोत. त्याचा शासन नियम किंवा GR जो आहे तो सविस्तर दिलेला आहे. 10/10/1994 नुसार स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा, समान अधिकार, समान धोरण, समान संपत्तीमध्ये, पोटगीमध्ये, घटस्फोटामध्ये किंवा घटस्फोटासाठी केलेल्या केस ज्या आहेत त्या केसेससाठी सुद्धा माफी असेल. अशा प्रकारचा एक बॉम्बे कोर्ट फी कायदा आहे. राहत्या घरात स्त्रियांच्या मालकी हक्क अधिकाराबाबत हा एक मजेशीर अधिकार आहे. मला एक सांगायचं की विवाहानंतर आपल्याकडे महिला मुली विवाहानंतर सासरी जातात, विशेषतः पतीच्या घरी जातात. मग अशा वेळेस जर त्यांचं भांडण झालं तर तू चालती हो, माझ्या घरात राहू नकोस, असं पुरुष सत्ताकतेच्या अधिकारामुळे तो सांगू शकतो. पण 2005च्या कायद्यानुसार जमिनी, घर, भूखंड, दुकान, कुठलीही प्रॉपर्टी असो त्यातून स्त्रियांना बेदखल करता येणार नाही, असा हा कायदा 2005ला. गृहनिर्माण किंवा विशेष सहाय्य विभाग जो आहे त्याचे सुद्धा काही कायदे आले. आता झोपडपट्ट्या, आपल्याला सगळ्यांना माहिती की मोठमोठ्या महानगरांमध्ये झोपडपट्ट्या सुद्धा आहे. म्हाडाची घरं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प उभे राहतात आणि झोपड्या मिळेल त्या ठिकाणी सरकारी जागा असतील झोपड्यावर. मग या झोपडपट्ट्यांसाठी सुद्धा प्रधानमंत्री कार्यालयामार्फत सुरुवातीला त्याचं नाव वेगळं होतं, इंदिरा आवास योजना. आता तर तुम्हाला माहिती असेल की प्रथम घर घ्यायचं असेल तर 2.5 लाख रुपये केंद्र सरकार म्हणजे भारत सरकार मार्फत त्या ठिकाणी दिले जातात. घर बांधण्यासाठी तेवढी सबसिडी दिली जाते. मला एवढं सांगायचं की त्या झोपडपट्टीची जर पुनर्निवास किंवा त्याला आपण पुन्हा बांधल्या तरी त्याच्यावर सुद्धा मालकी स्त्रियांची समान प्रकारची असेल आणि ते घर नवीन कायद्यानुसार पती पत्नी आणि दोघांची नावं कंपल्सरी त्याच्यावर टाकली जावीत, अशा प्रकारचा निर्णय हा गृहनिर्माण विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे 10/8/1998 पासून लागू झालेला आहे. सर नेक्स्ट घ्या प्लीज. हा सर, जर आपण फास्ट घ्यायचं का? हो चालेल ना. किती वेळ मला सांगा अजून, किंवा चर्चेला वेळ देऊ शकतो आपण. चर्चा केली तर बरं होईल. हो,
आता फक्त दोन एक एक घेऊ, आता मुस्लिम पर्सनल लॉ तेवढा घेऊ. आपल्याकडे धर्मनिरपेक्ष भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. आता हिंदू विवाह कायदा वेगळा, मुस्लिम पर्सनल लॉ वेगळा, पारसींसाठी वेगळा कायदा, हा, किंवा ख्रिश्चनांसाठी वेगळा कायदा. 4 धर्मांसाठी वेगळे कायदे आहेत, वेगवेगळ्या धर्मांसाठी. ते का आहेत ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत की 1939 पर्यंत हे कायदे होते आणि या अन्यायकारक जे कायदे आहेत त्याला आपण शर्यत कायदा आपण असं म्हणतो, की हा कायदा महिला मुलींच्या बाबतीमध्ये वेगळ्या बाबतीमध्ये वेगवेगळे आहेत. तर आपल्याला माहिती आहे की मुस्लिम धर्माचं श्रद्धास्थान त्यांचं कुराण हा धर्मग्रंथ आहे. त्याबद्दल आपल्याला काही दुमत नाही. कुराणामध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचा अभ्यास करून जमीन मालकी वगैरे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती मिळते. आता कुराण पहिलं आहे मालमत्ता जी आहे ती नातेवाईकांना नसल्यास आईकडील नातेवाईकांना दिले. जर वडिलांकडचे नातेवाईक नसेल कोणी तर ती आईकडे जाते. या संदर्भात एक शबद बानो नावाचे एक संशोधक आहे, त्याने मुघल कालखंडातील महिलांच्या जन्म मालकीचा अभ्यास केलेला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ येण्याच्या पूर्वी गुजरात मधल्या काही प्रॉपर्टी आहेत की त्यामध्ये बऱ्याचदा महर किंवा हुंडा जो दिला जातो तो मुलीच्या बापाला दिला जातो मुलाकडनं, आणि तो दिल्यानंतर माहेरकडच्या लोकांचा अधिकार त्या मुलीवरचा कमी होऊन जातो. तसंच मालमत्तेच्या संदर्भामध्ये जर पतीची मालमत्ता असेल त्यातही ही मालमत्ता वेगवेगळ्या प्रकारची स्थावर असेल जंगम असेल तर ही मालमत्ता म्हणजे पूर्वी मध्ययुगीन कालखंडामध्ये स्त्रिया अगदी गुलामांप्रमाणे होत्या. म्हणजे एक दुर्लक्षित किंवा वंचित घटक किंवा अतिशय निम्न दर्जा स्त्रिया नव्हता. स्त्रीवर मालकी हक्क फक्त तिच्या पतीचाच असायचा असं नाही, तर त्याला जर वाटलं की नाही पाहुण्यांचं स्वागत हिने करावं वेगळ्या पद्धतीने, वेगळी मांडणी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सांगायचं नाही तर की एक अतिशय निम्न दर्जा त्या ठिकाणी स्त्रियांना दिला जायचा. महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की बऱ्याचदा जर त्या महिलेच्या पतीचं निधन झालं तर ती मालमत्ता तिथं कोणी जो पुरुष असेल तो भले गुलाम असेल, त्या गुलाम ती जमीन ताब्यात घेत असे, पण त्या महिलेच्या नावावर जमिनी होत नसत. असं शबद बानो नावाच्या संशोधिका ज्या आहेत त्यांच्या संशोधनामध्ये त्यांनी ते प्रूव्ह केलेलं आहे. आता बऱ्याचदा सर्वसाधारण पुरुषांचा अर्धा हक्क मान्य करण्यात आलेला जरी असला तरी प्रत्यक्षामध्ये मुस्लिम कायदा जरी प्रत्यक्षामध्ये असला तरी महिलांनाही त्यामध्ये सहभागी करून घेतला जात नाही. निम्मा वाटा जो आहे त्यांना मिळतो या कायद्यानुसार. शर्यत कायदा आणि मुस्लिम पर्सनल लॉ यानुसार घटस्फोट, वारसा हक्क या संदर्भात ज्या वेगळ्या तरतुदी आहेत त्या या तरतुदी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. पती पत्नी यांना सुद्धा वारस मानलं जातं या कायद्यानुसार, पण पूर्वी मात्र असा वारसा स्त्रियांना फारसा मिळत नव्हता. नेक्स्ट सर. आता हा एक 1985 चा कायदा आहे. पारशी आणि ख्रिश्चन यांच्या संदर्भामध्ये आहे आणि तो कायदा सर आपण आता 1/3 चालेल 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 हो ठीक चालेल. कोणाला काही प्रश्न असतील आपले अजून मांडणी बाकी आहे, पण आकडेवारी सुद्धा आपली समजा उद्या दुपारी जर लेक्चर पुन्हा कंटिन्यू केला आपण 2 ते 3:30 असं, कारण खूप साऱ्या गोष्टी अजून बाकी आहे त्याच्यामध्ये. चालेल चालेल चालेल. आता काही चर्चा करायची असेल तर मुलांना बोलू द्या, काय अडचण नाही. हा विद्यार्थ्यांना काही सर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी अजूनही आहेत. हो हो चालेल चालेल. चला छान वाटलं, बऱ्यापैकी उपस्थिती आहे. अतिशय सुंदर आणि कायदेशीर माहिती सरांनी दिलेली आहे.
तुमच्याच ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं किती महत्वाचं आहे आणि जमीन हा भाग स्त्रियांसाठी एक संपत्ती म्हणून आणि जगण्याचं साधन म्हणून हा अधिकार अतिशय महत्वाचा आहे आणि समर्पक असा विषय सरांनी या कोर्समध्ये मांडलेला आहे आणि निश्चितपणे विद्यार्थी याबाबत विचार करतील. विद्यार्थिनींना अधिक विचार करण्याला हा विषय प्रवृत्त करू शकेल. महत्वाचा मुद्दा आपला अजून विषयाचा जो गाभा आहे तो अजून आपला पूर्ण बाकी आहे. बाकी आहे आपला अजून. कारण जमीन मालकी आणि त्या संदर्भातले असणारे संघर्ष, भाऊ बहिणीतले असणारे बऱ्याचशा संघर्ष, गोष्टी. कथनक, नरेशन ते आपले पूर्ण बाकी आहे. क्वांटिटिव्ह डाटा जो आहे तो आपल्याला तो सुद्धा त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. उद्या जे दुसरं लेक्चर आहे ना सर, आपण त्याच्यात हे घेऊया. हो 2 ते चालेल 3:30 मध्ये. चालेल चालेल. मला वाटतं कोणाचे काय काही प्रश्न कोणी असतील? विद्यार्थिनी सकाळी हॅलो. विद्यार्थिनी जरा तिसरं लेक्चर आहे ना जरा. हो. हा खूप हेक्टिक झालं बरं का निर्भवणे बरं. सर. एका हो. दिवशी 3 अजिबात नाही ठेवायचे. नाही 2 का? जास्तीत जास्त 3 अजिबातच नाही ठेवायचे. त्या मुलांना बाकीचे त्यांचे लेक्चर्स करून पुन्हा हे 3 लेक्चर्स खूपच जड होऊन जातील. जड हा. होऊन जाते. तर 2च लेक्चर्स मॅक्झिमम ठेवायचे. 1 तासाची मांडणी आणि 15-20 मिनिटं चर्चा असं साधारण स्वरूप असावं. चालेल. या उद्या करता येईल. या सगळ्या आजच्या मांडणीमध्ये एकच मुद्दा होता की जमीन आणि स्त्री पुरुष भेदभाव यांच्यातलं नातं कसं आहे. भेदभाव हे वेगवेगळ्या जातीच्या, वंशाच्या, धर्माच्या अनेक आधारावर होतं. आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी आहोत. समाजशास्त्रामध्ये आपण या भेदभावांकडे आपण सहजपणे पाहतो आणि या भेदभावांची जाणीव आपल्याला होते. पण हे भेदभाव वेगवेगळ्या ठिकाणी कसे रिफ्लेक्ट होत असतात, ते जमीन मालकीच्या संदर्भात कसे रिफ्लेक्ट होतात त्याची चर्चा आज त्यांनी केली. पुढच्या लेक्चरमध्ये सर आणखीन त्यांचा जो आत्ताचा डेटा आहे, त्यांनी जो पीएचडीचा गोळा केलेला त्या डेटामधल्या त्या प्रतिक्रियांवर बोलतील आणि त्यातून जास्त प्रकाश पडेल. पण चांगली मांडणी होती आत्ताची. हो, सुंदर मांडणी ठीक आहे. होती. हो ठीक आहे. थांबूया आपण. थँक्यू सर. थँक्यू. सरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि उद्या आपण हे लेक्चर पुन्हा कंटिन्यू करू. खूप खूप धन्यवाद सर. आणि हे बरं का, हे जे काय आपण ठरवतोय हे विद्यार्थ्यांपर्यंत याचं शेड्यूल गेलेलं आहे का, यांना टाइम टेबल माहिती आहेत का? मला वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी गफलत झालेली दिसते. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या लेक्चरची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत नीटशी गेलेली नसावी म्हणून विद्यार्थी आले नसावे. तर ते बघायला पाहिजे. त्या गोष्टी फक्त क्लिअर कट सगळ्यांना नोंदवल्या गेलेल्या पाहिजेत, पोहोचवल्या गेल्या पाहिजेत. ओके. चालेल. ठीक आहे. आपण थांबूया इथे. धन्यवाद सर. उद्या पुन्हा कंटिन्यू करतो. थँक्यू सर. थँक्यू.